महाराष्ट्र राज्याचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब, विचारमंचावर उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं असे RPIचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर नव्यानं आता जिल्हा नियोजन समितीमध्ये त्यांची नियुक्ती झाली असे राजेंद्र बापू खरात, त्याचबरोबर उद्योगपती तात्यासाहेब गायकवाड, माझे समेत माझे जिवलग सहकारी श्रीकांत दादा देवकर, या तालुक्याचे तालुकाध्यक्ष दादासाहेब होबाले, माजी सभापती जयवंत भाऊ सरगर, जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन आदरणीय UT जाधव सर, चंदूभाऊ दौंडे, विष्णुभाऊ अर्जुन, त्याचबरोबर विनायक काका पाटील, दाजीशेठ पवार, प्रणव दादा गुरव, सर्व सन्माननीय जेवढं स्टेज समोर जेवढे माणसं आहेत तेवढे स्टेजवर आहेत, त्यामुळं विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांना एक स्नेहपूर्वक नमस्कार करून, खरं तर राष्ट्रीय समाज पक्षामध्ये साहेब काम करत असताना गेल्या 20 वर्षामध्ये सामाजिक संघटन चळवळीमध्ये काम करत होतो. एक कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठल्याही पदाची चिंता न करता, एक पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून एक तरुण घडावेत, महाराष्ट्रामध्ये एक नवं नेतृत्व तयार व्हावं, सोबतचा कार्यकर्ता मोठा व्हावा, माझ्या सोबतचे मित्रपरिवार मोठा व्हावा, त्यांना राजकीय आशा पल्लवित व्हाव्यात, ज्या समाजामध्ये ज्या तळागाळातल्या माणसांना जो उपेक्षित आहे, ज्याला राजकारणामध्ये नेतृत्वाची संधी नाही, अशा माणसाला संधी मिळावी, यासाठी आपलंही काहीतरी योगदान असावं, आपणही काहीतरी त्या जडणघडणीचा एक भाग बनावा, एक संघटन करावं, त्या संघटनेचा भाग आपण बनावं, म्हणून मी गेल्या अनेक काही वर्षामध्ये तरुणांसाठी काम करत राहिलो. प्रसंगी मी कधीही कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. अनेकांनी आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये साहेब प्रवेश करताना जेवढ्यांचे फोन आले तेवढ्यांनी फक्त मला एकच सांगितलं की तू तुझी परिस्थिती सुधार, बाकीचं राजकारणाचं आम्हाला काही बोलू नको. पण एक गोष्ट सांगितली की त्या विचारानं ज्या माणसांमध्ये राहिल्यामुळं साहेब 70 पिढ्यामध्ये माझ्या कुटुंबातलं राजकारणात कोण नव्हतं. मगाशी राजेंद्र बापू म्हणले की उमाजी नाईक तोंडात येत आहे, पण साहेब जो एक राजा होता की ज्यानं ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध दंड थोपटलं, सर्वात पहिल्यांदा या देशामध्ये कुणाला वाटलं असेल की इंग्रजांनी बाहेर जावं तर त्याचं नाव आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक होतं. आज एक राजा असलेल्या माणसाची अवस्था, कुठल्याही महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही राजाची जर अवस्था बघितली त्यांच्या वारसदारांची तर ती खूप मोठी माणसं आहेत. पण आम्ही उमाजी राजेंचे वारसदार, आम्ही पुरंदरचे राखणदार, पण आमच्या हातात कोयती का आली साहेब? एक आम्ही उपेक्षित का राहिलो तर त्याचं एकच कारण होतं की इमानदारी आणि प्रामाणिकपणा, नो सेटलमेंट. जीवनात कधी आम्ही कोणाशी अप्रामाणिकपणानं वागलो नाही. आणि एक तो वारसा साहेब माझ्या नावात उमाज आहे, त्यामुळे धोका हा शब्द कधीच तुम्ही. आणि एकच साहेब, आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना एकच मी गोष्ट तुम्हाला सांगेन साहेब, माझी 0% अपेक्षा आहे, माझ्यासाठी एक ही गोष्ट तुम्ही काही करू नका. पण या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये बहिर्जी नायकांचं साम्राज्य आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा तिसरा डोळा ज्यांना म्हटलं जातं, त्या बहिर्जी नायकांची समाधी या किल्ले बानूरगडावरती आहे. आणि त्या बानूरगडाला साहेब उपेक्षित असलेला शूरवीर बहिर्जी नायकांचं स्मारक आपण पाठीमागच्या 5 वर्षापासून साहेब, मला तुमचा अभिमान आहे या गोष्टीचा. मी आपल्या सोबत काम करत नव्हतो, परंतु पुण्यामधील हुतात्मा स्मारक समितीत आपण 4 वेळा आला. किल्ले बानूरगडाचा तुम्ही स्ट्रक्चर तयार करताना अनेक तुम्ही मान्यवरांना त्या ठिकाणी भेटीगाठी घेतल्या. 30 कोटीचा किल्ले बानूरगडाचा आपला आराखडा तयार झाला. त्यातलं प्रत्यक्षात 1.5 कोटीचं काम उभं राहिलं. परंतु साहेब, स्वराज्याचं गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाची समाधी आजही उपेक्षित आहे. आणि ती समाधी आपण या महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, तर जगाला हेवा वाटेल अशी समाधी त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर उभा करावं, हीच माझी या ठिकाणी आपल्याला प्रमुख मागणी असेल.
साहेब, राजकारणात काम करताना लोकांच्या अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत. मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावातल्या प्रत्येक तालुक्यातल्या माणसांच्या समस्या जाणून घेतोय. अनेक वेळा गोरगरिबांचे दवाखान्याची कामं असतील, गोरगरिबांचे विकास सोसायटीची प्रकरण असतील, अनेक माणसांना ह्या अडचणीला सामोरं जायला लागलंय. या तालुक्यामध्ये नवीन पॅटर्न आलाय साहेब, की ज्याच्याकडे विकास सोसायटी संस्था आहे त्यानं अमुक अमक्या पुढाऱ्यानं सांगायचं की दुसऱ्या कुणाकडे तर जायला लागतंय. आणि त्या शेतकऱ्याला मागच्या 1-2-4 महिन्यापूर्वी असा एक किस्सा घडला होता. BAMS ला एका माणसाचं ॲडमिशन मुलाचं होतं. त्याला अर्जंटमध्ये काही पैसे पाहिजे होते आणि ते पैसे मागत असताना त्याचं पूर्ण सगळं त्याचं कम वगैरे मंजूर असताना सुद्धा फक्त नेत्याला भेटला नाही म्हणून त्या कार्यकर्त्याला उपेक्षा सहन करावी लागली. अक्षरशः तुम्हाला सांगतो की काही 10-20 शेतकरी असतील, या गावातले 10-20 शेतकरी. आणि आम्ही एअर ऑफिसला गेलो आणि तिथं ज्यावेळी ब्रह्माशेठने हाबडा दिला, एक 30 सचिव असतील, सगळे पळत माघारी जाऊन त्या माणसांना कर्ज प्रकरण मंजूर केले. पण जर 50,000 आणि लाख रुपयाच्या प्रकरणासाठी जर एअर ऑफिसपर्यंत जर शेतकऱ्याला उतारा घेऊन जायला लागत असेल तर ही शोकांतिक आहे. साहेब, आता ज्यांनी इथं तुळशीचा हार तुम्हाला घातला ते संजय चांगन या ठिकाणी उपस्थित आहेत, नाव घेऊन सांगतो. एक 40 लाखाची फाईल जिल्हा बँकेमध्ये होती. जिल्हा बँकेची फाईल 40 लाखाची होती. त्या माणसाचं क्रेडिट स्कोअर चांगला आहे, सिबिल चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या असताना यांच्या बरोबर असलेली 4 प्रकरणं समोर वर जिल्हा बँकेत गेली. त्या बँकेत गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही कोणाला तर भेटून या, नसेल तर त्यांना चुकीची एक यादी त्यांना दिली की तुमचं प्रकरण थोडं जरा विलंब होतोय, हे होतंय. आणि मी साक्षीदार आहे मित्रांनो या गोष्टीचा, की जिल्हा बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्याला ज्यावेळी गोपी शेठने फोन केला की तुला 3ऱ्या मजल्यावरून चोपत खाली आणेन, त्यावेळी 10व्या मिनिटात संजय चांगन यांच्या फाईलवर सह्या झाल्या. राजकारणात येत असताना किंवा राजकारणात काम करत असताना साहेब, तुमच्यासारख्या माणसाची आम्हाला गरज आहे. आपण महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत असताना या तालुक्यातल्या सामान्य जनतेकडे आपण लक्ष द्या. आणि माझा विश्वास आहे, माझं ठाम मत आहे, कदाचित मागणी चुकीची असेल किंवा बरोबर असेल त्यात मला पडायचं नाही, पण साहेब, येणारी खानापूर आटपाडी मतदारसंघाची विधानसभा आपण लढावी, ही या निमित्तानं मी आपल्याकडे दुसरी एक मागणी करतो. कारण आमचं दुर्दैव आहे साहेब, तुम्ही आज आमदार म्हणून आला, पण जतच्या लोकांनी तुम्हाला मतं देऊन आमदार केलेला आहे. जतवासियांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पण तुमचा संघर्ष गेल्या 15-20 वर्षाची इथली आंदोलन असतील, इथली चळवळ असेल, सामाजिक जीवनातलं तुमचं योगदान असेल, राजकीय जीवनातलं योगदान असेल, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातला तुमचा आवाज असेल, या सगळ्या गोष्टी जर आपण अनुभवल्या तर तुम्ही मला एकदा पाठीमागे म्हणला होता की उमाजी 15-20 वर्ष मी या तिथं दगडाला धडका मारत बसलो, त्या दगडाला पाजर फुटला असता पण खानापूर तालुक्यातल्या जनतेचं मी काय केलं होतं. साहेब, तुम्ही काय केलं नाही. या जनतेसाठी प्रामाणिकपणे लढत राहिला आणि त्या जनतेचे जे काही जीवाभावाची माणसं उभा राहिली, त्या जीवाभावाच्या माणसांनी आज तुम्हाला जतमधून आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं. खरं तर आपण आमदार होऊन या गावात आला साहेब, अनेकांनी आमची चेष्टा केली होती. तुम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष असताना मी विद्यार्थी आघाडीचा जिल्हाध्यक्ष होतो. अनेकांनी माझी थट्टा उडवली होती. त्यावेळी आपण 2-4 जण फिरत असताना अपमान सहन केला, परंतु आज तुम्ही आमदार होऊन या गावात आला. मी माझं भाग्य समजतो की उमाई चव्हाण एक साधा माणूस आहे साहेब. माझ्या कुटुंबातलं कोणीही राजकारणात नाही, ना माझ्या 70 पिढ्यातलं कोण. पण या गावामध्ये, या छोट्याशा राजेवाडीसारख्या गावामध्ये माझ्या पक्ष प्रवेशासाठी एक आमदार आलेत, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि एका जीवाभावाच्या आमदाराच्या हस्ते मी या ठिकाणी माझा साहेब मी पक्ष प्रवेश करतोय. जीवनात काय अपेक्षा नाहीत आणि इथून पुढेही नसणार आहेत, परंतु राजकीय जीवनामध्ये एक उंचीचे कार्यकर्ते घडावेत. आपल्याला या मतदारसंघातून आमदार व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून इथून पुढे एक आपला कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहीन, हीच माझी एक इच्छा असेल.
एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि साहेब आपल्याला या ठिकाणी एक वेळ देतो आणि आपण सर्वजण माझ्या या सन्मानासाठी, पक्षप्रवेश सोहळ्यासाठी सर्व माझे जीवाभावाचे सर्व सहकारी वेगवेगळ्या पक्षात आज जरी नसतील तरी ते सर्वजण इथं आले. राष्ट्रीय समाज पक्ष परिवारातील माझे सहकारी आले असतील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आले असतील, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीचे असतील किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असतील, सर्वजण इथं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. तुम्ही दिलेलं प्रेम, तुम्ही दिलेला आशीर्वाद आणि तुम्ही टाकलेला विश्वास, कधीही मी या ठिकाणी तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही, हा एवढाच शब्द मी या निमित्तानं देतो. आणि आदरणीय आमदार साहेब, आपला आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असू द्या, हीच आपणास मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उमाजी सर. नक्कीच पडळकर साहेबांचा हात आपल्या पाठीवरती राहील. आणि मंडळी, यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत बहुजनांचा आपला आवाज. ज्या माणसानं